मोदी इथं येऊन त्याने नाल्या साफ करणार आहे? मोदी इथे येऊन कचरा उचलणार आहे का? गावचे माणसं उचल, घरापाशी मुसलमान लोक आहेत तर आम्ही काय रात्रंदिवस झगडे करतो का? की काँग्रेस काहीच काम करत नाही असं लोक म्हणत आहे, म्हणून तर हारत आहे बिहारमध्ये आणि म्हणून तर बीजेपी येत आहे. अरे पण जिथं काँग्रेसची सरकार आहे तिथं हे लोक फंडच नाही देऊन राहिले ना, त्या लोकांचे कामच नाही होऊन राहिले ना. कोटचे काम करतील ह्या गावामध्ये 17 नगरसेवक आहेत, 5 काँग्रेसचे आहेत, त्याला फंडच नाही देऊन राहिले ना लोक. काँग्रेसच्या लोकांना फंड काढता येत नाही याचा अर्थ. फंड काढता येत नाही हे दबाव टाकून राहिले ना त्याच्या नावाच्या. घाबरणारे लोक आहे ना काँग्रेसचे. घाबरून नाही राहिले, हा. सरकार यायची आहे तर हे दबाव देऊन राहिले. कोणता दबाव देते? कोणता दबाव म्हणजे कोणताही दबाव देत असतील ते लोक, तेव्हा जे लोक काम नाही करून राहिले. आता मोदामध्ये कोण निवडून येईल तुम्हाला काय वाटते? राजेश निनावे निवडून येतील. कसं काय? कसं काय? हा बाहेरचा पार्सल आहे, हा. इथं आलाय मोद्यात. लेकिन भाजप गावच्या लोकांना विकासासाठी गावच्या आम्ही इथं जाऊन त्याच्या घरी जाऊन काम करू शकतो, त्याच्या घरी जाऊन करू शकतो का? लोक भाजपला निवडून देतात ना. नाही देतील ना यावेळेस. मोदा विकासात आला आहे, मोदा चर्चेत आहे. मोदा ह्या गावातली संख्या हे फक्त गाववाल्यासाठी विकली जाते, बाहेर गाववाल्यासाठी विकली नाही जात. आम्ही आपल्या गावच्या नेत्यालाच निवडून देऊ. लोक तर मोदीला पण वोट करतील. वोट काय आहे? मोदी इथं येऊन त्याने नाल्या साफ करणार आहे? मोदी इथे येऊन कचरा उचलणार आहे का? गावचे माणसं उचलतील, ठेकेदार उचलतील? हिंदू आहे ना, हिंदू म्हणून हिंदू आहे का? हिंदू मुस्लिम काही नाही आहे, हे सिर्फ भडकावाचं काम करून राहिले. हिंदू मिसळून काय आमच्या घरापाशी मुसलमान लोक आहेत तर आम्ही काय रात्रंदिवस झगडे करतो का? करतो का? आम्ही तर सोबतच राहतो, आमच्या लग्नात येतात आम्ही तिथं जातो, सर्व काही बरोबर आहे. काहीचे झगडे आता मोद्यात एवढ्या दिवसाचे मुसलमान नाहीत, आमच्याचं काहीच झगडा भांडण नाही.